इकडे सतत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांना पुन्हा घरचा आहेर शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कडक शब्दात छापल्याचं पाहायला मिळालं। महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल असं वक्तव्य करू नका, महायुती अभेद्य आहे, तिला गालबोट लागेल असं वक्तव्य कुणीही करू नये। शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं कळतंय। मंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य केलं आणि त्यावरूनच आता ही नाराजी पाहायला मिळतेय। अधिक माहिती जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी विशाल सध्या संपर्कात आहेत। विशाल, काय नेमकं घडलंय आणि घरचा आहेर दिल्याचं कळतंय? तर नाही, मंत्री संजय शिरसाट हे सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीची विधानं करत असतात आणि त्यांनी आज राष्ट्रवादीच्या बाबतीत विधान केलं की राष्ट्रवादीतील अनेक लोक ही शिवसेनेत येतील अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री आणि अनेक नेते हे स्वाभाविकपणे नाराज झाले आणि त्यांचा नाराजीचा सूर हा सार्वजनिकरित्या जो आहे हा आपल्याला पाहायला मिळाला। हसन मुश्रीफांनी त्यांच्यावरती प्रतिक्रिया दिली। त्यानंतर या सगळ्याची दखल जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री संजय शिरसाट यांना झापलंय अशा पद्धतीची माहिती कळते। महायुतीत कुठच्याही प्रकारचा खडा पडेल अशा पद्धतीची वक्तव्य करू नका असंही त्यांना खडसावण्यात आलेलं आहे। मात्र संजय शिरसाट हे त्यांच्या भूमिकेवरती आजही ठाम असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र महायुतीच्या अनुषंगानं महायुती ही अभेद्य आहे आणि महायुतीला गालबोट लागेल अशा पद्धतीची वक्तव्य कुणीही करू नका अशा पद्धतीची समज ही संजय शिरसाट यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा संजय शिरसाट यांनी केलेल्या या विधानांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्यावरती नाराज असलेले पाहायला मिळाले। तन्मय, नक्कीच विशाल, धन्यवाद आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। एकनाथ शिंदेंकडून संजय शिरसाटांना कडक शब्दात समज देण्यात आली आहे। महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल असं विधान करू नका असे स्पष्ट आदेश सूचना करण्यात आल्या आहेत।